नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज चाळीगावातील खर्जे रोड येथे असलेला 3 BHK रो हाऊस याचा व्हिडिओ बघणार आहे। आपण आता माझ्या मागच्या बाजूला जो बघत आहे तो आहे 3 BHK रो हाऊस। आपण आता समोर हा जो बघत आहे हा आहे 3 BHK रो हाऊस आणि हा जो 3 BHK रो हाऊस आहे हा 3 BHK रो हाऊस 9 मीटर रोडला आहे, खर्जे रोडला जाऊन कनेक्ट होतो। त्यानंतर आपण आता याचा व्हिडिओ बघूया। हा रो हाऊस जो आहे हा रो हाऊस पूर्व दिशेला असून पूर्वमुखी आहे। हा आहे पार्किंगचा एरिया। पार्किंगसाठी 2 व्हीलर आणि छोटी असलेली 4 व्हीलर या ठिकाणी बसू शकते। या रो हाऊसला ही सेपरेट अशी बोरिंग ही दिलेली आहे। या ठिकाणी सेपरेट बोरिंग, ज्यामध्ये बोरिंग एक आहे पण कनेक्शन हे 2 दिलेले आहे। त्यानंतर हा पार्किंगचा एरिया हा आहे। या 3 BHK रो हाऊसचा असलेला आहे हॉल। हॉलमध्ये छान लाइटिंग आणि POP सिलिंगमध्ये छान गेटअप हा या ठिकाणी मिळतो। त्यानंतर आपण आता या 3 BHK रो हाऊसचा असलेला आहे किचन बघूया। जो किचन आहे तो किचन ह्या हॉलमधूनच मागच्या बाजूला देण्यात आलेला आहे। हा या ठिकाणी आहे 3 BHK रो हाऊसचा असलेला आहे किचन। किचन हा संपूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे हा दिलेला आहे आणि ही किचन ट्रॉलीसाठीची दिलेली जागा, या ठिकाणी किचन ओटा आणि या बाजूला जिथे मांडणी देखील ही दिलेली आहे। हा जो रो हाऊस आहे हा रो हाऊस 3 BHK आहे। फर्स्ट फ्लोअरला, ग्राउंड फ्लोअरला हॉल, किचन आणि बेडरूम हे दिलेलं आहे। त्यानंतर इथे हे बाथरूम हे सेपरेट दिलेलं आहे। हे बाथरूम आणि बाथरूमच्या बाजूला लागून हा असलेला आहे वॉशरूम। या ठिकाणी हा बेसिन एरिया आणि त्यानंतर या 3 BHK रो हाऊसचा असलेला पहिला बेडरूम हा आहे। हा पहिला बेडरूम, यामध्ये लाइटिंग वगैरे छान सुंदर असं POP देखील या ठिकाणी करून दिलेली आहे। पूर्वमुखी असून याचा प्लॉट एरिया 775 आहे आणि बांधकाम हे साधारणतः 1300 स्क्वेअर फूटच्या आसपास येईल। त्यानंतर आपण आता या 3 BHK रो हाऊसचा पहिला बेडरूम बघितला। आपण आता बेडरूम नंबर 2 आणि बेडरूम नंबर 3 बघण्यासाठी वरती जाऊया। इथे व्हेंटिलेशनसाठी देखील ही विंडो देण्यात आलेली आहे। आपण आता दुसरा आणि तिसरा बेडरूम बघण्यासाठी फर्स्ट फ्लोअरला 2 बेडरूम हे देण्यात आलेले आहे। त्यापैकी हा आहे बेडरूम नंबर 2। हा बेडरूम नंबर 2 जो आहे त्या बाजूलाच या ठिकाणी छोटीशी स्टोर रूमसाठीची जागा ही दिलेली आहे। ही स्टोर रूमसाठीची छोटीशी जागा, या ठिकाणी आपण आपलं सामान वगैरे ठेवू शकतो। त्यानंतर हा बेडरूम नंबर 2। या बेडरूम नंबर 2 याला सेपरेट बाथरूम आणि वॉशरूम हे देण्यात आलेलं आहे। हे सेपरेट फक्त या बेडरूमसाठीचं असलेलं आहे बाथरूम आणि वॉशरूम हे अटॅच असेल। त्यानंतर मागच्या बाजूला ही असलेली ओपन टेरेस, या 3 BHK रो हाऊसची असलेली आहे ओपन टेरेस। या फर्स्ट फ्लोअरला 2 बेडरूम हे देण्यात आलेले आहे। आपण हा बेडरूम नंबर 2 बघितला। त्यानंतर आपण आता तिसऱ्या बेडरूमकडे जाऊया। या तिसऱ्या बेडरूमला देखील सेपरेट बाथरूम आणि वॉशरूम हे देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सेपरेट बाथरूम आणि वॉशरूम हे दोघंही अटॅच दिलेले आहे या स्पेशल तिसऱ्या बेडरूमसाठीचा। हा आहे बेडरूम नंबर 3। हा बेडरूम नंबर 3। त्यानंतर या तिसऱ्या बेडरूमला लागूनच या ठिकाणी ही बाल्कनी देण्यात आलेली आहे। हा रो हाऊस आहे। हा रो हाऊस टोटल प्लॉट एरिया आहे 775 स्क्वेअर फूट आणि बांधकाम येईल या ठिकाणी येईल 1300 ते 1350 पर्यंत याचं बांधकाम येईल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा। धन्यवाद।